सिद्धी, खरं तर सर्वप्रथम तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. अवघ्या 22व्या वर्षी नगराध्यक्ष होईल अशा पद्धतीची कल्पना तरी केली होती का? नाही, म्हणजे माझं तसं शेड्यूल, माझं घर ते कॉलेज होतं, पण ह्याची कधी कल्पनाच केली नव्हती. आणि अचानक हे आलं, SC आरक्षण आलं आणि त्याच्यानंतर सगळं आम्ही चालू केलं हे. साधारण आता नगराध्यक्ष तर तू झालेली आहेस, नगराध्यक्ष होण्या अगोदरचं तुझं जीवन कसं होतं आणि जेव्हा तुला उमेदवारी मिळाली त्यानंतर तू प्रचार केला असशील आणि आता तू नगराध्यक्ष झालेले आहेस, ह्या दोन्हीमधला नगराध्यक्ष होण्या अगोदरचा तुझा जीवन प्रवास आणि निवडणूक लढवत असतानाचा प्रवास काय होता, काय फरक जाणवला? कॉलेजला जायचं तेव्हा मी म्हणजे सिम्पलच असायची, एवढं काय माझं नव्हतं. म्हणजे सगळे फ्रेंड सर्कल भरपूर होतं माझं. आणि मग नंतर मी जॉब करायला लागले, तिथं पण म्हणजे होतं सगळं, तिथलं पण फ्रेंड सर्कल मोठं होतं. आणि नंतर अचानक म्हणजे जेव्हा माझा प्रचार चालू झाला फॉर्म भरल्यावर, त्यानंतर अजून सगळे जनता ओळखायला लागली मला, जे ओळखत नव्हते ते सुद्धा ओळखायला लागले मला. साधारण तुझा पगार किती होता? तू CA कडे काम करायचीस, त्यासोबतच शिक्षण सुद्धा घ्यायचीस, साधारण तुझा पगार काय होता त्यावेळेस? तेव्हा 7,000 होता मला पगार. आणि काय तुझं शेड्यूल काय असायचं? तसं शेड्यूल म्हणजे माझी सेविंगच असायची सगळी. असं कधी बाहेर कुठे जाणं नाही, येणं नाही, म्हणजे कुठे मैत्रिणीसोबत कॅफेला वगैरे जाणं, माझं असं काय नव्हतं. मी घरीच असायची जास्त तर.